शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त श्री अमोल अरुण पाटोळे मित्र समूहातर्फे विनम्र अभिवादन. कोण होते अण्णाभाऊ साठे? नमस्कार, वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते. कोण होते अण्णाभाऊ साठे? त्यांनी काय केले? ते कोठे राहत होते? विशेषतः हिंदी पट्ट्यात या प्रश्नांची उत्तरे फार कमी लोकांना माहीत आहेत. अण्णा हा शब्द आपल्या मनात अण्णा हजारेंची प्रतिमा निर्माण करतो, कारण स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी बातम्यांमध्ये फेरफार करणारी भांडवलशाही माध्यमे त्यांची नाव घेत राहतात. अण्णाभाऊबद्दल विचारले असता नेहरूही थक्क झाले. त्यावेळी भारत आणि सोव्हिएत युनियन चांगले मित्र होते. नेहरू सोव्हिएत युनियनच्या दौऱ्यावर होते. एका रशियनने त्यांना विचारले, गरीब आणि वंचितांसाठी आवाज उठवणारे आपल्या देशाचे कलावंत आणि समाजसेवक अण्णाभाऊ साठे कसे आहेत? नेहरू चकित झाले. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल त्यांनी कधीच ऐकलं नव्हतं. परतल्यानंतर त्यांनी चौकशी केली. प्रचंड प्रयत्नातून माहिती मिळवली की अण्णाभाऊ मुंबईतील एका चाळीत राहत 5 फुटाचा गव्हाच्या रंगाचे सडपातळ शरीर, चमकणारे डोळे आणि हृदयाला छेद देणारा तीक्ष्ण आवाज. ते गावात वाद्य वाजवतात, कामगार आंदोलनात भाग घेतात आणि कष्टकऱ्यांसाठी बोलतात. जेव्हा ते बोलायला उभे राहत तेव्हा सगळीकडे शांतता असे. ते इतके लोकप्रिय आहेत की त्यांची भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील प्रचंड दरीकडे ते मार्क्सवादी चष्म्यातून पाहतात. पण अस्पृश्यता आणि जातीवादावर बोलताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. कामगार वर्गाच्या क्रांतीशिवाय सामाजिक न्याय मिळू शकत नाही असे त्यांना वाटे. अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक व लेखक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम होते. ते मांग जातीचे दलित होते. औपचारिक शिक्षण झाले नाही, जेमतेम 2री पर्यंत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. इंग्रज सरकारने त्यांच्या जमातीला जन्मजात गुन्हेगार मानले. बालपण गरिबी, दारिद्र्य आणि भटकंतीत गेले. वडील माळी होते आणि सुशिक्षित लोकांचे जीवन पाहून त्यांना मुलाला शिकवायचे होते. अण्णांनी वयाच्या 14व्या वर्षी शाळेत पाय ठेवला, पण क्रूर मास्तराच्या मारहाणीने काही दिवसातच बाहेरचा मार्ग दाखवला. उरलेले शिक्षण जीवनाच्या शाळेत वागणूकशास्त्रात यावारीत पूर्ण झाले. अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबऱ्या इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे हाताळले. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर आणि अशिक्षित असे व्यक्ती अण्णाभाऊ साठे यांनी या क्षेत्रामध्ये आपली महत्त्वाची कामगिरी बजावली. 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मुरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी अशी मिळतील ते कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणा त्यांनी अनुभवला. अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचारसुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी कामगार नेते श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली. इथे त्यांच्या राजकारणातील करिअरला सुरुवात झाली. पक्षाचे काम करत असताना कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची होती. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा गावी परतले. चुलत भावाच्या तमाशात त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी काम करता करता त्यांना लोकशाहीर ही पदवी मिळाली. त्यामुळे ते लोकशाहीर म्हणून नावारूपाला आले. टेव्हिया अब्राम्स यांच्या मते 1950चे दशक हे स्वातंत्र्योत्तर भारतातील साम्यवादाच्या आधीचे सर्वात रोमांचक नाट्यमय कार्यक्रम होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उच्चवर्णीयांनी देशावर राज्य करणे सुरूच ठेवले आणि 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत 20,000 लोकांचा मोर्चा काढला. त्या मोर्चादरम्यान त्यांनी ए आझादी झूठी है, देश की जनता भूकी है अशा घोषणा दिल्या. लोकशाहीवादी अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी बॉम्बे या स्वतंत्र मराठी भाषिक राज्य स्थापना केली. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सांस्कृतिक शाखा असलेल्या इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अण्णाभाऊ साठे यांनी असे म्हटले आहे की दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारापासून दलितांना मुक्ती करण्याची
आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट नाही केले जाऊ शकत. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक विषयांवर लेखन केले. त्यांनी जवळपास 21 कथासंग्रह आणि 30हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊंना साहित्यातून समाजातील वैर नष्ट करायचे होते. वैजंता आणि फकीरा या त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या होत्या. अण्णाभाऊंचा शेवटचा काळ मात्र हालाकीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठानकडून त्यांची तशी उपेक्षाच झाली. अनेक विद्यापीठातून अण्णाभाऊंवर अनेक प्रबंध सिद्ध केले आहेत. त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषात भाषांतरे झाली आहेत. समाज सुधारण्याचे व्रत घेतले, वाण सतीचे त्यासी मानिले, सारे जीवन अर्पण केले, अण्णाभाऊ अमर जाहले. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी विनम्र अभिवादन. अभिवादक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एज्युकेशनल अँड सोशल फोरम, श्री अमोल अरुण पाटोळे मित्रसमूह, संयुक्त रविवार पेठ.